शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत गुरुदेव 43च्या प्लॉटवर. आणि हा जो प्लॉट आहे गुरुदेव 43चा हा 1 एकर क्षेत्र आहे. हे तुरीमध्ये आहे, आंतरपीक. आपण इथं बघू शकता तुरीमध्ये आंतरपीक आहे. आणि या 1 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं चांगल्या प्रकारे एक थोडासा ढीग लावला आणि सोयाबीनच्या 6 ओळी होत्या, 1.25 फुटाच्याच होत्या, कारण जमीन थोडी हलक्या प्रकारची होती. आणि त्याच्यामध्ये आपण 6 ओळी सोयाबीनच्या, 1 ओळ तुरीची, म्हणजे 9.25 फुटावर तुरीची ओळ आली. जास्त पाऊस असल्यामुळं आपण इथं जमीन चिबडल्या गेल्यामुळं काय झालं, इथं तूर राहायची खुरटी राहिली 2दा खत देऊनसुद्धा. आणि सोयाबीन जे आहे हे जवळ काय घेतलं, हलकी जमीन असल्यामुळं आणि त्यात पाऊस जास्त, त्यामुळं काय झालं, थोडीशी वाढ कमी झाली होती. पण तरी पण उतारा जो आहे आपल्याला या 1 एकर क्षेत्रामध्ये ढीग मोठा पडला होता चांगल्या प्रकारे. आणि माल जे आहे तर माल आपल्याला 60-60 किलोची इथं आपण बघू शकता किती कट्टे झाले ते. आणि व्हरायटी आहे सिलेक्शन गुरुदेव 43. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि हे मात्र्याचं आणि हे अर्ध, म्हणजे 24 समजा. 60 किलोची 24 म्हणजे 10 याचे 6 6 12 6 चौक 24 म्हणजे 12 14 14.5 क्विंटल माल आपल्याला इथं उत्पादन झालेलं आहे. आणि तेही 1 एकर क्षेत्रामध्ये. त्याचं कारण एकच की URV प्रक्रियेमुळे खर्च कमी लागला. आणि चिबड जमीन जरी असली तरी बघा कशा प्रकारे उत्पादन इथं आलेलं आहे सिलेक्शन गुरुदेव 43 या व्हरायटीपासून. कारण याला आपण सुरुवातीला दिलेलं होतं 14-35-14 हे खत, आणि त्याच्यानंतर सोबत काही दिलं नाही. आणि तणनाशक शाखेत घेतलं होतं आपण साधारणतः 21 दिवसांनी. त्याच्यानंतर आपण याच्यावर शाखेत घेतल्यानंतर 6 दिवसांनी इथं आपण M45 घेतलं होतं 40 ग्राम आणि क्लोरोपायरिफॉस 40 मिली. त्याच्यानंतर 15 दिवसांनी फुलाला सुरुवात झाल्यानंतर मग आपण पुन्हा घेतलं आहे प्रोफेक्स सुपर 40 ग्राम 40 मिली आणि साप पावडर 40 ग्राम अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण 2 फवारण्या कोराजेनच्या घेतलेल्या आहे. बाकी कुठल्याही प्रकारचा अवाढव्य खर्च केलेला नाही, कारण URV प्रक्रियायुक्त असल्यामुळे कुठलाही खर्च लागला नाही. तर URV प्रक्रियेमुळे इथं आपल्याला साधारणतः 5 ते 7 हजार रुपये फवारणीची वाचलेली आहेत. आणि माल इथं निंदन जे आहे एकदा करायचं काम पडलं तणनाशक मारल्यानंतर साधारण फुलाच्या अवस्थेमध्ये. तर माल जे उत्पादन जे झालं तर इथं आपल्याला 14.5 क्विंटल एकरी झालेलं आहे. आणि URVमुळे पैसे पण वाचलेले आहे. आणि भाव कमी आहे सध्या, तरी पण माल थांबावा लागते. वाळलेला आहे माल, परिपूर्ण खळखळ झालेला आहे, एकदम असा कडक. बघा, एकदम कडक झालेला आहे वाळून वगैरे. तर जबरदस्त व्हरायटी आहे गुरुदेव 43. आणि 60-60 किलोचे इथं कट्टे पण चांगले भरपूर झालेले आहेत. तर साधारण 14.5 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. तर अशा प्रकारे इथं म्हणजे 8 1 8 8 2 16 आणि हे 16 4 20 आणि 23 समजा याला धरून 24 कट्टे झालेले आहे. उत्पादन भरपूर जाड माल आहे. असा माल आपणही बघू शकता कशा प्रकारे आहे. भरपूर पाऊस चिबड जमीन झाल्या होत्या तरी पण आपल्याला एवढं जास्त उत्पादन आलं. याचं कारण एकच URV प्रक्रियेमुळं आणि व्हरायटी आपल्या चांगल्या असल्यामुळं. आता ही व्हरायटी जी आहे ही कमी कालावधीची आहे, थोडीशी मध्यम कालावधी आहे. म्हणजे ही बलदेव 47 पेक्षा, आपली बलदेव 47 सुपरपेक्षा थोडी 10 दिवसांनी लवकर येते. आणि बलदेव 47 हिच्यापेक्षा 10 दिवसांनी लेट येते. तर अशा प्रकारे साधारण हे 90 100 105 10 दिवसापर्यंतच्या व्हरायटी आहेत. तर या व्हरायटीपासून एकदम जबरदस्त उतार आलेला आहे. आणि कमी क्षेत्रामध्ये 14.5 क्विंटल म्हणजे भरपूर उत्पादन आहे. तर ही आहे सिलेक्शन गुरुदेव 43.